जगात सगळ्यांचं डोकं दुखतं. ज्याचं डोकं आहे त्याचं दुखणार, ज्याला नाहीच आहे त्याला कसं दुखणार. त्यामुळे डोकं दुखतं का? येस, डोकं दुखतं. पण जर तुमचं डोकं रोज दुखत असेल, तुम्हाला मायग्रेन आहे असं सांगितलं असेल, तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये बेस्ट मॅनेजमेंट आहे. बऱ्याच वेळेला पित्तज शिरशूल म्हणजे पित्तानं डोकं दुखणं हा आजार आयुर्वेदामध्ये खूप चांगला वर्णन केलेला आहे. वर्णन म्हणजे ते कशानं होतं, त्याला बरं करण्यासाठी काय करावं याचं सुंदर वर्णन जे आहे ते आयुर्वेदात सांगितलंय. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की मायग्रेन आहे, एक गोळी खाल्ली आणि माझं डोकं तेवढ्यापुरतं बरं झालं, मला सहन होत नाही, असह्य आहे, असं सगळं म्हणण्यापेक्षा मायग्रेनसाठी किंवा डोकं दुखण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन बघा. बऱ्याच वेळेला पित्ताचा त्रास असणारी लोक म्हणजे आम्लपित्ताचा त्रास झालाय, जळजळतंय, मळमळतंय असं होतंय, आणि याच वेळेला या आम्लपित्ताची पुढची अवस्था जी आहे ती डोकं दुखणं ही आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल आणि त्याच बरोबर डोकं दुखत असेल, तुम्ही MRI केला असेल, सिटी स्कॅन केला असेल, तो नॉर्मल येत असेल, आणि या सगळ्याच्या बरोबर या नॉर्मल रिपोर्ट बरोबर डोकं तुमचं दुखत असेल, तर तुम्ही आयुर्वेदाला फॉलो करायला हरकत नाही.